नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर दीप अमावस्येला करा हे उपाय। तर ह्या उपायाने गृहदोष, पितृदोष दूर होतात। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर मी जे सांगणार आहे ते उपाय करा, खूप फायदेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या, तर ह्या दिवशी लहान मुलांसाठी काय करायचे आहे ते मी सांगणारच आहे। त्याच्या अगोदर दिव्यांची पूजा कशी केली जाते ते सांगते। दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सगळे लहान मोठे जेवढे दिवे असतील तेवढे काढून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे। तुमच्या घरात पणत्या असतील, मोठमोठ्या समया असतील, जे काही दिवे असतील तेवढे सगळे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे। जे दिवे तुम्ही वर्षभर वापरतही नाही किंवा वापरतही असाल तेवढे सगळे दिवे घ्यायचे। तर या दिव्यांना आषाढ अमावस्याला म्हणजेच दीप अमावस्याला आराम द्यायचा असतो, पूजा करायची असते। तर या पूजेमध्ये कोणते दिवे लावायचे, तर आपल्याला कणकेचे दिवे लावायचे आहे। तर ते कणकेचे दिवे कसे बनवायचे ते सांगते। कणकेचे दिवे बनवताना आपल्याला गुळाच्या पाण्याचा वापर करायचा आहे। म्हणजे गुळाचं पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। छान असा गोळा बनवायचा आहे आणि त्या गोळ्यापासून आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा, म्हणजेच दिवे बनवायचे आहेत। आता किती बनवायचे तर ते तुमच्या वेळेनुसार किंवा इच्छेनुसार तुम्ही 5, 7, 9, 11 या पटीने तुम्ही दिवे बनवू शकता। त्यानंतर तूप घालून आणि तुपाच्या वाती करून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। आणि ह्याच दिव्यांनी तुम्ही जी घरात पूजा मांडली असेल, सगळे दिवे जे तुम्ही स्वच्छ करून घेतलेले असतील तिथे हे दिवे ठेवायचे आहे। म्हणजे त्या दिव्यांची ह्या दिव्यांनी, कणकेच्या दिव्यांनी पूजा करायची आहे। पूजा करायची म्हणजे ओवाळायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरात जेवढी लहान मुलं असतील त्यांना औक्षण करायचं आहे ह्या कणकेच्या दिव्यांनीच। तर दीप अमावस्याला लहान मुलांचं औक्षण केलं तर खूप महत्त्वाचं ठरतं। दीप अमावस्याला लहान मुलांचं औक्षण केल्यावर त्यांना दीर्घ आयुष्य लाभतं, त्यांना आरोग्याची प्राप्ती होते। त्याचबरोबर कुठल्याही वाईट गोष्टीची दृष्ट लहान मुलांना होत नाही असं म्हटलं जातं। तर कणकेच्याच दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण करा। तर अजून काही गोष्टी केल्या जातात दीप अमावस्याला। तुम्ही गरजूंना दान धर्म करू शकता किंवा गाय, मुंग्या, कावळा इत्यादींना सुद्धा पीठ, साखर आणि गूळ हे खाऊ घालू शकता। याप्रमाणे जर तुम्ही दान धर्म केला तर तुमचा गृहदोष म्हणजे ग्रहदोष जो असतो तो किंवा पितृदोष हा दूर होतो। तर या दीप अमावस्येला किंवा या आषाढी अमावस्येला काही लोक गटारी म्हणतात, तर हा शब्द अत्यंत चुकीचा आहे। खरं तर तो शब्द असा आहे गतहारी अमावस्या। खरं तर या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होते। श्रावण चालू झाल्यावर वेगवेगळ्या गोष्टी ह्या आहारातून सोडल्या जातात, म्हणजेच वर्ज्य केल्या जातात। गतहारी या शब्दाची फोड अशी आहे, गत आणि आहार। आता आहार या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, पण गत म्हणजे त्याग। तर विशिष्ट आहाराचा त्याग करणे म्हणजेच गतहारी अमावस्या। या दिवशी आपल्या मनातील अंधार दूर करून आपल्याला दीप प्रज्वलित करायचे असते। यालाच तर दीप अमावस्या असे म्हणतात। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।